नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटनेतर्फे आज महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बहादूरसिंग राठोड राणाशेठ यांच्या आयोजनाने व नियोजनाने महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या नियोजनबद्ध व शिस्तबद्धरित्या संपन्न झाली. इतिहासातील पराक्रमवीर उदयपूर मेवाडचा सिसोदिया राजवंशाचे राजे महाराणा प्रताप यांची जयंतीनिमित्त विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त हक्काच्या मजदूर संघटनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक डोंबिवली पूर्व येथून रॅली काढण्यात आली. बाईक रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. काढण्यात आलेल्या रॅलीचे रूपांतर आनंद दिघे हॉल गांधीनगर येथे सभेमध्ये झाले. आनंद दिघे हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नंदूदादा परब, माजी नगरसेवक जालिंदर पाटील, दत्ता माळेकर, पवन पाटील, अजित महेर, रवी राजपूत, गणेश ठाकूर, प्रदीप राजपूत, आकाश देशले, धनाजी पाटील आदी जण उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे नंदूदादा परब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीसाठी संस्थापक अध्यक्ष राणा शेठ, उपाध्यक्ष अशोक राठोड, कार्याध्यक्ष हिरा चव्हाण, युवा अध्यक्ष योगेश ठोंबरे, सचिव ज्ञानेश्वर शेजू, सहखजिनदार समाधान वाघ, सहसचिव रेड्डी पवार, ठाणा जिल्हा युवा अध्यक्ष जगदीश झरपला, अशोक चव्हाण, सजन मंडावत, अमर काहिटे, सुरेश जाधव, किसन पवार, मनीषा चोनकर, स्वाती कदम, नीतू मोरया आदींचे मोलाचे सहकार्य लाभले. छत्रपति शिवाजी महाराज की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. छत्रपति महाराणा प्रताप की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. सर्वांनी जरा एकदा समोर जरा जोरात भारत माता की जय. महाराणा प्रतापाची आज जयंती आहेत, आपण उत्साहात साजरी केली. एकूण आपली संकल्पना कशा पद्धतीची होती? आज महाराणा प्रताप जयंती 485वी महाराणा प्रताप जयंती आहे. ती आम्ही मोठ्या थाटामाटात साजरी केली. आज कमीत कमी 300-350 बाईकची रॅली आपण काढलेली होती सकाळी. आपला कार्यक्रम भरपूर मोठा होता, पण कारण काही शासकीय कारणामुळे तो कार्यक्रम कॅन्सल करण्यात आला, नाही तर भरपूर कमीत कमी 1000-2000 पब्लिक राहिली असती. महाराणा प्रतापच्या वंशातले आम्ही आहे. महाराणा प्रतापचं एवढं मोठं कार्य आहे की महाराणा प्रताप एक असं व्यक्ती होतं की जर समोरच्याकडनं भांडताना जर त्याची हत्यार पडला तर आपल्या स्वतःकडची तलवार तो त्याला द्यायचं, बाण बनायचं. आणि महाराणा प्रताप एक असं एक व्यक्ती होता, योद्धा होता की ज्याच्याजवळ कधी समजा शस्त्र नाही आहे, आता त्याच्यावर कधी वार करायचं नाही, आपलं स्वतःचं शस्त्र त्याला द्यायचं आणि मग म्हणायचं तू माझ्याबरोबर लढ. त्यांनी कधी असं कोणावर अन्याय केला नाही. म्हणून महाराणा प्रतापाची जयंती आपण आज हक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेतर्फे भरपूर थाटामाटात साजरी करण्यात आलेली आहे. बरं, हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटनेचं उद्दिष्ट काय आहे आणि कशा पद्धतीने पुढे कार्य करणार आहे? हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटना आपली अशी आहे की आपली हक्क मिळवण्यासाठी आपण हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटना तयार केलेली आहे. हक्क म्हणजे कोणाला? गोरगरिबाला न्याय मिळवून देण्यासाठी केलेली आहे. याचं कार्य असं आहे की आपण तळागाळातला जो कामगार असतो
तो कोणाकडे पोहोचू शकत नाही. ज्याचं काही काम असलं आता तो बिचारा परेशान असतो, त्याचा कुठं पैसा अटकलेला असतो, कुठं दुःखाचं काम असतो, काही काम असलं तो पोहोचू शकत नाही. त्याच्यासाठी आपण हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटना केली आणि हक्काचा महाराष्ट्र मजदूर संघटनाचा प्रत्येक पदाधिकारी आणि प्रत्येक कार्यकर्ता हक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या पदाधिकारी मजदूरांच्या पाठीमागे उभा असतो आणि त्याला जागच्या जागी न्याय मिळवून देतो. ही हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटनेचा न्याय आहे. आज महाराणा रॅली प्रताप जयंतीमुळं आपण रॅली काढलेली आहे. 350 बाईक आणि शांत रीतीने सगळा प्रोग्राम आपण पार पाडलेला आहे. आणि असेच आमचे राणाशेठ संस्थापक अध्यक्ष हक्काचे महाराष्ट्र मजदूर संघटनेचे येणे आपण गोरगरिबाचे कामं ह्या ठिकाणी आपल्या कार्यालयामध्ये कोपर रोडला सगळ्यांचे कार्ड काढून त्यांना न्याय देऊन त्यांना भांडे पीठ वगैरे सगळं आपण त्यांना मिळवून देतो आहे. आणि त्यांच्या माध्यमातून गोरगरिबाची कामं हे आमचे राणाशेठ संस्थापक अध्यक्ष हे प्रामाणिकपणाने करते. त्यांना आम्ही पाठिंबा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज हक्काची मजदूर संघटना याचा कार्यक्रम नियोजित करण्यात आला होता. आमचा नेक्स्ट उद्देश आहे की जास्तीत जास्त महिला जमा करून आम्ही नारी संघटना पण तयार करणार आहोत. त्यामार्फत जेवढ्या पण महिला आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांचे कोणत्याही गोष्टी गरजा असतील त्या पूर्ण करू शकू आम्ही. हे आमचा नेक्स्ट उद्देश आहे. आज महाराणा प्रतापाची 485वी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त डोंबिवली शहरामध्ये हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटना यांच्या वतीने बाईक रॅली, भव्यदिव्य बाईक रॅली या शहरामध्ये काढण्यात आली व गांधीनगरमध्ये आनंद दिघे हॉलमध्ये सर्व संघटनेचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस माननीय नंदूदादा परब व सर्व या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचं या ठिकाणी मार्गदर्शन सर्वांचं लाभलं आणि या ठिकाणी अति जल्लोषामध्ये महाराणा प्रतापांची या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. या ठिकाणी सर्व कार्यकर्ते मोठ्या जल्लोषामध्ये आणि मोठ्या ताटामाटात उपस्थित होते. त्यामुळे या ठिकाणी रॅलीचं आयोजन आणि कार्यक्रमाचं आयोजन देखील या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आलं. धन्यवाद. आणि असं आयोजन तुमच्या छान प्रबोधित परीक्षेसाठी आहे. माझ्या खूप शुभेच्छा आहेत. मला तर वाटतंय तिकडनं आता यश पाहावं. खूप खूप धन्यवाद. अजून काही माझ्या गोरगरिबांना हक्क मिळवून देण्यासाठी संघटना उभी. गोरगरिबांवर अन्याय होत होता म्हणून मी ही संघटना उभी केली. आपली हक्काची युनियन संघटनेतर्फे आणि भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीतर्फे, बरोबर ना, या कार्यक्रमासाठी आलेले आमच्या मंडळाचे अध्यक्ष करण जाधव, धनजी पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक जयेंद्र पाटील, ठोंबरे साहेब, कल्याण जिल्हा वाहतूक आघाडीचे अध्यक्ष दत्ता माळेकर. महाराणा प्रतापांची जयंती आहे आणि ही जयंती कोण साजरी करतो तर राणाशेठ. असा योगायोग उद्भवून आला बघा. म्हणजे तेवढी मनामध्ये एवढी त्यांच्यासाठी प्रेम हवं असतं, आदर हवा असतो, तर हे जे म्हणत असतं ते तोंडाचं निघतं. ज्या राणा प्रतापांनी गवताची भाकरी खाऊन अवघडाशी लढले, नुसते लढले नाही तर अकबराला पूर्ण नामहरण केलं. त्यांचा अतिशय जवळ साथीदार असणारा, त्याची उंची 8 फूट होती आणि ताकद तर अशी होती की 2-3 पहाड एकत्र वापरायचा. आणि निर्दयी इतका निर्दयी होता की 2 महिन्याच्या 3 महिन्याच्या लहान मुलाला मारून टाकायलाही तो कमी गुन्हा करायचा. अशा बरोबर खानाला
आपल्या महाराणा प्रतापांनी अख्खा घोड्या सकट उभा केला. कसा केला? अख्खा घोड्या सकट उभा केला. एवढी ताकद आणि एवढं शौर्य अकबरामध्ये कधी हिंमतच झाली नाही की महाराणा प्रतापांसमोर लढायची. तो कधीच लढाई उतरला नाही. त्याच्या आईची सुद्धा तेवढी ताकदच नव्हती. तसा या लांड्याला जमत नसतो. आता बघताय तुम्ही आहे का तर लांड्याला या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.